हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया भरलेली भेंडी. त्याच्यासाठी मी एका तव्यामध्ये शेंगदाणे घेतले आहेत भाजण्यासाठी. शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण शेंगदाणे टाकतो त्याच्यासोबत तुम्ही 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या टाका, त्याच्यात आलं टाका आणि ते व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. ग्राइंड करून झाल्यानंतर भेंडी अशा पद्धतीने एक क्यूबमध्ये कट करून मध्ये एक त्याला चीर पाडून घ्यायची, म्हणजे जो मसाला आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तो टाकायचा, म्हणजे भरून घ्यायचा. आता यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट आणि लसूण टाकून आपण जे केलं होतं त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि रेग्युलर मसाला 1 चमचा टाकलेला आहे. आणि ते मी अशा पद्धतीने भेंडीमध्ये पूर्ण सगळ्या भेंडींमध्ये अशा भरून घेत आहे. ही जी भेंडी आहे ही खाण्यास खूप छान लागते. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरीही करू शकता कधी. अशा पद्धतीने मी सगळे जी भेंडी आहे त्याच्यामध्ये मसाला भरून घेते. त्यानंतर तव्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून त्याच्यात जिरी टाकली. जिरीत व्यवस्थित तडतडल्यानंतर थोडी मोहरी टाकली. त्याच्यानंतर एक बारीक कांदा चिरून टाकला, व्यवस्थित परतून घेतला. कांदा व्यवस्थित चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण भेंडी चिरून ठेवलेली आणि त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवलेला आहे ती भेंडी त्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. त्याच्या आधी काही घरगुती मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. सगळ्यात आधी थोडीशी हळद टाकायची, त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि आपला थोडासा घरगुती मसाला तो मिक्स करायचा. आधी आपण जे सारण बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला किती तिखट हवं तसं तुम्ही टाकू शकता. आता ही भेंडी टाकून घेतल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे. भेंडी व्यवस्थित परतून झाल्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट आपला जो सारण आहे जे शिल्लक राहिलेलं तेही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि या सर्व गोष्टी परत मिक्स करून घ्यायच्या. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 4 ते 2-3 मिनटं असं एक वाफ येऊन द्यायची. त्याच्यानंतर हे बघा, मी इथे गरमागरम चपाती केलेली आहे. चपातीसोबत खूप छान लागते ही भेंडी खायला. अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेंडी बघा किती छान शिजलेली आहे. मसाला भेंडी तयार आहे आपली. गरमागरम चपातीसोबत खा.